प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं या व्हिडिओ सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लेसन नंबर 19 लाईफ सायकल ऑफ स्टार्स. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही ताऱ्यांच्या बाबतीमध्ये वर्ल्ड ऑफ स्टार्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या होतात. त्या पुढच्या काही गोष्टी आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. कॅन यू रिकॉल व्हॉट इज अ गॅलेक्सी? गॅलेक्सी ज्याला आपण दीर्घिका असं म्हणतो. 7th आपण हे बघितलं आहे. व्हॉट आर द डिफरंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ आवर सोलर सिस्टम? व्हॉट आर द मेजर डिफरन्सेस बिटवीन अ स्टार अँड अ प्लॅनेट? ग्रह आणि तारे यांच्यातला प्रमुख फरक कुठला आहे ज्यामुळे आपण त्या दोघांना वेगळं करू शकतो? व्हॉट इज अ सॅटेलाइट? उपग्रह म्हणजे नेमकं काय? विच इज द स्टार नियरेस्ट टू अस? आपल्या पृथ्वीच्या जवळ सर्वात जवळ असलेला तारा कोणता? चला बघूया, तुम्हाला हे सांगता येत आहे का? वी हॅव लर्न्ड अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द युनिवर्स इन अर्लियर स्टँडर्ड्स. म्हणजे पाठीमागच्या काही इयत्तांमध्ये आपण युनिवर्सच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातलं ज्ञान मिळवलेलं आहे. आवर सोलर सिस्टीम इज सिच्युएटेड इन अ गॅलेक्सी. जसं की तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे, आपली जी सूर्यमाला आहे ती एका गॅलेक्सीमध्ये स्थित आहे, सामावलेली आहे दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेमध्ये. अ गॅलेक्सी इज अ कलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ स्टार्स. आता गॅलेक्सी म्हणजे नेमकं काय? बिलियन्स ऑफ स्टार्स, दे आर प्लॅनेटरी सिस्टीम्स अँड इंटरस्टेलर क्लाउड्स विच आर प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेसेस बिटवीन स्टार्स. गॅलेक्सी म्हणजे त्यांच्यात अब्जावधी प्रकारचे तारे, त्यांच्या ग्रहांच्या मालिका, ताऱ्यामध्ये असणारी रिकामी जागा आणि त्या जागांमध्ये असणारे ढग, या सगळ्यांचा समूह म्हणजेच गॅलेक्सी. द युनिवर्स इज मेड अप ऑफ innumerable such galaxies. Galaxies differ in structure and shape. We can divide them into 3 types: spiral, elliptical and irregular galaxies. आपण या गॅलेक्सीजचे 3 प्रकारात वर्गीकरण करू शकतो, प्रकारात त्यांचं विभागणी करू शकतो. जसं की स्पायरल म्हणजे चक्राकार, गोल, ज्याप्रमाणे आपली सूर्यमाला, आपली दीर्घिका आहे, जसं तुम्ही या पिक्चरमध्ये पाहू शकता, गोलाकार शेप आहे स्पायरल. दुसरा प्रकार आहे इलिप्टिकल म्हणजे लंब गोलाकार, आणि तिसरा आहे इरेग्युलर म्हणजे तिचा आकार काही नियमित नसतो, अशा प्रकारची दीर्घिका. आवर गॅलेक्सी इज अ स्पायरल गॅलेक्सी अँड इज कॉल्ड द मिल्की वे अँड मंदाकिनी. आपली जी गॅलेक्सी आहे तिला मंदाकिनी, ती चक्राकार आहे, स्पायरल आहे, आणि तिला मंदाकिनी हे नाव दिलेलं आहे, जसं आपण या फिगर 19.1 बघतोय. हाऊ डीड वी ऑब्टेन ऑल दिस इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स? एवढी सगळी माहिती आपल्या गॅलेक्सीबद्दलची पृथ्वीवरूनच आपल्याला खूप काही गोष्टी व्यवस्थित दिसत नाहीत, थोडेफार तारे आणि ढग. मग ह्या बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी ज्या खूप साऱ्या अंतरावर असतील, त्या आपण ह्या सगळ्या विश्वाबद्दल माहिती कशी मिळवली, हा एक मजेशीर प्रश्न आहे. इफ वी लुक ॲट द स्काय ॲट नाईट वी सी ओनली प्लॅनेट्स अँड स्टार्स. देन हाऊ डीड वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द अदर कंपोनंट्स ऑफ द युनिवर्स? जसं की मी तुम्हाला बोललो की आकाशात जर पाहिलं रात्रीच्या वेळेस तर आपल्याला ग्रह आणि तारेच दिसतात. मग बाकीच्या सगळ्यांविषयीची जी माहिती आहे ती आपल्याला नेमकी कशी कळाली आहे? द आन्सर टू द क्वेश्चन इज टेलिस्कोप. लक्षात ठेवा, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे दुर्बीण. मग ही दुर्बीण या सगळ्या गोष्टींना कॅप्चर करू शकते, आपल्या डोळ्यांच्या पलीकडे बियॉन्ड बघू शकते. सेव्हरल टेलिस्कोप्स आर प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, व्हाईल सम अदर्स आर केप्ट अबाउट man-made satellites which are orbiting the earth in fixed orbits. As these telescopes are situated above the earth's atmosphere, they can observe astronomical objects
मोर इफेक्टिव्हली. बघा, जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही ते दुर्बीण बघू शकते. दुर्बीण कोणी तयार केली तर माणसांनीच तयार केली. पण ह्या दुर्बिणींची क्षमता खूप जास्त आहे. काही दुर्बिणी ह्या पृथ्वीच्या सरफेसवरती ठेवल्यात, पृष्ठभागावरती, तर काही दुर्बिणी या अवकाशात सुद्धा माणसांनी सोडल्यात, ज्या वरून लक्ष ठेवतात इतर सर्वत्र, पृथ्वीसोबत सोबत इतरही अवकाशातल्या गोष्टींवरती. आणि मग जे मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह आहेत, सॅटेलाइट्स आहेत, जे आपण वरती सोडलेत, त्या सॅटेलाइट्सवरती या दुर्बीण, या टेलिस्कोप्स या प्लेस केल्यात आणि मग त्या पृथ्वीच्या सगळ्या वायुमंडलावर, ॲस्ट्रॉनॉमिकल सगळ्या गोष्टींवरती या लक्ष ठेवून असतात आणि त्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करतात. आणि मग सोपं आहे पुढचं समजायला. Astronomers study the observations made by all these telescopes to obtain detailed information about the universe. म्हणजे जे खगोलशास्त्रज्ञ ॲस्ट्रॉनॉमिस्ट आहेत ते काय करतात, या दुर्बिणींमधून जे काही निरीक्षण झालंय त्याचा अभ्यास करून या संपूर्ण विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवतात. आणि we are going to learn about all this in higher standards. Here, let us learn about the properties of stars and their life cycle. विश्व खूप मोठं आहे, त्याबद्दल माहिती पण खूप सखोल आहे. ती एका लेसनमध्ये बसणं अजिबात शक्य नाही आहे, परंतु ती नंतर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जसं तुम्ही पुढच्या वर्गात जाल आपण ती बघणार आहोत. पण या तुमच्या इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपण या करंट पाठामध्ये ताऱ्यांचे गुणधर्म आणि त्यांची जीवनयात्रा कशी चालते याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. सो सुरुवात करूया. प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स म्हणजेच ताऱ्यांचे गुणधर्म. आता गुणधर्म प्रत्येक गोष्टींचे असतात, आजपर्यंत तुम्ही बघितलंय. वायूंचे गुणधर्म काय, स्थायूंचे गुणधर्म काय, सोन्याचे गुणधर्म काय, म्हणजे गोल्डचे प्रॉपर्टीज वेगळे असतील तर कॉपरच्या वेगळ्या असतील, प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. तर ताऱ्यांच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत का. पाण्याची प्रॉपर्टी आहे उताराकडे वाहत जाणे, 0 डिग्रीच्या खाली त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये होणे. तसं लेट अस सी प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स. स्टार्सचे गुणधर्म काय. ॲट नाईट वी कॅन सी अबाउट 4000 स्टार्स विथ आवर नेकेड आईज. आपल्या उघड्या डोळ्यांनी रात्री आपण 4000 तारे पाहू शकतो. सन इज ॲन ऑर्डिनरी स्टार अमॉंग देम. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, अंडरलाइंड इट, सूर्य हा त्याच 4000 ताऱ्यांमधला एक सामान्य तारा आहे. ऑर्डिनरी मीन्स असामान्य नाही. द रिझन टू कॉल सन an ordinary star is that even though it appears to be larger than all other stars in the sky because of its being nearest to us, there are billions of stars which have higher or lower mass size and temperature than those of the sun. बघा, तारा सूर्य हा सामान्य आहे असं आपण का म्हणतोय, कारण तो जरी खूप मोठा दिसत असला, इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसतोय, त्याच्याकडे पाहणं दिवसा शक्य नाहीये, परंतु हे सगळं का घडतंय तर तो आपल्या खूप जवळ आहे म्हणून. किंबहुना इतरही जे तारे आहेत ते त्यापेक्षा कमी किंवा जास्त वस्तुमानाचे आहेत. असे अब्जावधी तारे आहेत. 4000च आपण तारे डोळ्यांनी पाहू शकतो. आकाशात अब्जावधी तारे आहेत. आणि हे तारे म्हणजे काय आहेत ॲक्च्युअली व्हॉट. स्टार्स आर गिग्नेटिक स्पियर्स ऑफ हॉट गॅस. सम प्रॉपर्टीज ऑफ द सन आर गिवन इन द टेबल बिलो. हायड्रोजन मेक्स अप for 72% of the mass of the sun, while helium is 26%. The rest 2% is made up of elements heavier than helium. सूर्य कसा बनलाय तर सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यात दिलेत बघा. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हा हायड्रोजन गॅसचा आहे, तर हेलियम गॅसचा पार्ट आहे 26%, आणि उरलं जे काही आहे जे हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांकाचं असेल अशा मूलद्रव्यांचं 2%. तर चार्ट काय आहे बघूया आपण. या चार्टमध्ये दिला आहे प्रॉपर्टीज ऑफ द सन. त्याचं मास दिलंय 2 × 10⁻30 किलोग्रॅम. रेडियस दिलंय
6,95,700 किलोमीटर एवढी त्याची त्रिज्या आहे. त्रिज्या आणि व्यास तुम्हाला गणितात शिकले असाल. सरफेस टेम्परेचर 5,800 K. टेम्परेचर ॲट द सेंटर 1.5 into 10⁻⁷ K. And age of the sun is 4.5 into 10⁻⁹ years. 4.5 अब्ज वर्ष वय आहे आपल्या सूर्याचं. चला, ह्या खूप कमालीच्या गोष्टी आहेत. या पुढील पॉईंट्स बघण्यासाठी पुढील व्हिडिओ सेशनमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.